नमस्कार मित्रांनो, मी विजय शेतकरी शाळा या चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे PM किसान सन्मान निधी या वेबसाईटबद्दल. याच्यामध्ये KYC कसं करतात, नोन युअर स्टेटस, आपलं स्टेटस कसं चेक करायचं, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन कसं चेक करायचं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. सर्वप्रथम आपण ओपन केल्यानंतर आपल्याला हा पेज ओपन होते. या पेजमध्ये KYC, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड, अपडेट नो स्टेटस कसं बघायचं, अपडेट मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघतो. त्यानंतर आपल्याला KYC करायची असेल तर आपल्याला OTP बेस KYC करावं लागतं. याच्यामध्ये आधार नंबर टाकावा लागतो. 12 अंकी आपला आधार नंबर टाकल्यानंतर सर्चच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येतो. तो OTP टाकावा लागतो. OTP टाकल्यानंतर आपल्याला तिथं एक मेसेज येते, युअर KYC इज डन सक्सेसफुली किंवा युअर KYC इज नॉट डन. तर अशा मार्फत आपण KYC आपचं स्टेटस आपण बघू शकता. मित्रांनो, 18-20 इन्स्टॉलमेंट आता येणार आहे, तर KYC करणे आवश्यक आहे. आपल्याला माहीत आहे की KYC केल्याशिवाय आपल्याला इन्स्टॉलमेंट येत नाही. त्याच्यामुळे KYC करणे जरुरीचे आहे. अशा मार्फत तुम्ही KYC करू शकता. परत आपण होम पेजवर जाऊन आपलं स्टेटस कसं चेक करायचं याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. आपल्याला नोन युअर स्टेटस माहीत असण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर कसं पाहता येईल हे आपण बघूया. आपलं स्टेटस बघण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन नंबर कसं बघता येईल? एकतर आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर आवश्यक आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर माहीत असल्यानंतर तिथे एक कॅप्चा येतो, ते कॅप्चा टाकावा लागतो. नंतर गेट मोबाईल OTPवर क्लिक करावं लागतं आहे. रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येतो आणि तो OTP आपल्याला इथे एंटर करावा लागतो आणि नंतर आपल्या मोबाईल नंबरवर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर येतो. तो रजिस्ट्रेशन नंबर बघून आपल्याला आपलं स्टेटस बघता येते. आता 18th इन्स्टॉलमेंट येणार आहे, तर KYC करणे आवश्यक आहे मित्रांनो.